नमस्कार मित्रांनो, मराठी माणूसपती. पण नाशिक TCSमध्ये घडलेल्या प्रकरणावरती अनेकांनी मला सांगितलं की व्हिडिओ बनवा, व्हिडिओ बनवा, व्हिडिओ बनवा. होतंय काय, कमेंट करणारे 10-12 हजार जण असतात आणि बघायला गेलं, व्हिडिओ बनवली, ती टाकली, तिच्याविषयी आपण पोटतिडकीनं काय बोललो, बघणारे 1000 आणि 500 लोकं. त्याच्यामुळं माझी इच्छा होत नाही. बघा, आम्ही धर्माविषयी बोलतो, त्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. पण आम्ही जेव्हा तुम्हाला सांगतो आणि लोकांना जर ऐकायची जर त्यांच्यामध्ये मनस्थितीच नसेल, तर ते बनवायची इच्छाच होत नाही. पण असोत, TCSमध्ये घडलेलं प्रकरण आता जरा व्यवस्थित जाऊया. एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजवतो, उकलवतो की नक्की काय असतं, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालतात. TCSमध्ये कॉर्पोरेट जिहाद म्हणजे ऑफिसमध्ये प्रायव्हेट कंपन्यांच्या ऑफिसमधले असणारे एम्प्लॉई हे लोक तिथल्या हिंदू मुलींचं कन्व्हर्जन करतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुम्हाला इथे एक पॉईंट सांगतो. मुलींचं का? कारण एक मुलगी आली तर तिचा पुढचा संपूर्ण वंश किंवा इथल्या मुस्लिम मुलांकडून किंवा ते जे कोणी मुलं आहेत जे यांना कन्व्हर्जन करून घेत आहेत ते यांना मुलं काढणार, त्यांना मुलं काढणार, 5 ते 6 मुलं काढणार. एका स्त्रीपासून किती मुलांना जन्म झाला? 5 मुलं वाढली. म्हणजे एक मुलगी इंटू 5 अशा 7-8 मुली जरी केल्या तरी काय होतील, त्या 40-45 मुलं ते जन्माला घालू शकतात. याचा अर्थ एका धर्मातल्या एका काय 4-5 मुलांनी 5-6 मुली फसवून किती लोकसंख्या वाढवली? 40 ते 50 लोकांची किंवा मुलांची लोकसंख्या वाढवली. यांच्या मागचा याचा उद्देश काय यांचा तुम्हाला माहिती आहे की भारत देशाला मुस्लिम राष्ट्र बनवणं. 2047 पर्यंत त्यांनी त्यांचं टार्गेट ठेवलंय की आपल्याला इथपर्यंत मुस्लिम राष्ट्र घोषित करायचंय. आता मुस्लिम राष्ट्र घोषित करायचं याचा अर्थ काय की आपल्याला केंद्रामध्ये किंवा भारतीय सत्तेमध्ये आपली मुस्लिम लोक आली पाहिजेत, मुस्लिमांची सत्ता आली पाहिजे. एवढंच त्यांचं एक ध्येय आहे. छोटंसं आहे की नाही? आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं आहे हो. हे आल्यानंतर ह्या सत्तेमध्ये बसल्यानंतर आपला देश दुबईपेक्षाही पुढं जाईल ही मला शाश्वती आहे आणि हा मला माझ्यामध्ये एक मनामध्ये आत्मविश्वास आहे. मी माझ्या खालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की इथला मुसलमान हा पहिला मुसलमान आहे आणि त्याला देशाविषयीची काही घेणं देणं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केला आहे या मुस्लिम कम्युनिटीवरती. तर तेच बाबासाहेब आंबेडकर सांगतात की या देशामध्ये जेव्हा जिहाद करायची वेळ येईल ना, तेव्हा ही सगळी लोकं बाहेरच्या देशांची मदत घेतील. आणि हे इराणचं आता प्रकरण घडलं ना, आपल्या या सगळ्या युद्धाचं जे काही प्रकरण घडलं त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं का की तिकडचा खामेनी मेल्यानंतर इथं किती मोठा आरडाओरड या सगळ्या लोकांनी केली. इथला हजारो लाखो रुपये, इथले करोडो रुपये इथून त्यांनी तिकडे पाठवले. हे करोडो रुपये कमवले कोणापासून माहिती आहे का? आमच्या हिंदूंपासून. हे दुकान लाईनमध्ये बसलेले आहेत. हे आपण जेव्हा त्यांच्याकडून खरेदी करतो तेव्हा हे दर शुक्रवारी जेव्हा नमाज पडायला जातात आजूबाजूच्या कुठल्या मशिदीमध्ये, तेव्हा त्यांना एक काहीतरी कर द्यावा लागतो प्रत्येक मुसलमानाला. मग तो तुम्ही कमवलेला आठवड्याभराचा पैसा ते शुक्रवारी घेऊन जातात. तो कर तिथं भरला जातो त्या मशिदीमधून, एखाद्या मोठ्या मशिदीमधून यांच्या संघटनांकडे. आणि मग तो पैसा पुन्हा एकदा जिहाद करण्यासाठी, मुली पटवण्यासाठी, मुलांचं कन्व्हर्जन करण्यासाठी, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी वापरला जातो. मूर्ख कोण आहे? ते आहेत की आपण आहोत? मूर्ख आपण आहोत. मी काय म्हटलं? मूर्ख आपण आहोत. TCSमध्ये घडलेली घटना, कॉर्पोरेट जिहाद, हे बातम्यांना काही काम नव्हतं म्हणून त्यांनी उचललं. या देशामध्ये सध्याच्या घडीला कितीतरी हजारो हिंदू मुली कन्वर्ट केल्या जातात. इतकं मोठं षडयंत्र आखलं जातं आणि चालू आहे. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर एखाद्या बजरंग दल असो किंवा एखादी विश्व हिंदू परिषद असो, ह्या ज्या हिंदू संघटना या लव जिहादवरती काम करतात ना, त्यांच्याशी एकदा जाऊन भेटा. काय त्यांच्यामध्ये तुम्ही संघटनामध्ये जॉईन नका हो, फक्त जाऊन त्यांना विचारायचं की काय दादा, कसं काय, नक्की काय प्रकरण आहे काय. मग ते जे तुम्हाला काही घटना सांगतील ना आणि काही केसेस सांगतील, किंवा मी म्हणतो त्या संघटनांवरशी जाऊच नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही एखाद्या पोलीस स्टेशनला भेट द्या आणि त्या पोलीस स्टेशनला जाऊन एकदा एखाद्या पोलिसाला किंवा या सगळ्या लोकांना विचारा की काय नक्की असं असतं का, खरंच या सगळ्या गोष्टी होतात का. तेव्हा तुम्ही जे ऐकाल ते तुम्हाला शॉक करून टाकेल. त्या TCS कंपनीतली जी HR होती, काय निदा खानकी कोण, तिचे आता बाहेरच्या मोठ्या मोठ्या संघटनांशी धागे दोरे आहेत असं पोलीस त्याच्यावरती आरोप करतायत किंवा पोलिसांना तो संशय आहे. कारण हे फार मोठं प्रकरण आहे. हे फक्त TCSमध्ये घडत नाही आहे, तर भारतातल्या अनेक छोट्या मोठ्या ठिकाणी या सगळ्या नेटवर्कच्या गोष्टी घडत आहेत. पोलिसांना याच्याविषयी साशंकता आहे आणि हे सत्य असणार, हे 100%. तुम्ही कधी पाहिलं आहे का, ही मुसलमान मुलं जी बाहेर तुम्हाला फिरताना दिसतात ना, त्यांच्याजवळ KTM असते, त्यांच्याजवळ ड्यूक असते, म्हणजे त्या स्पोर्ट्स बाईक वगैरे ज्या मुलींना इम्प्रेस करण्यासाठी सुंदर सुंदर कपडे घातलेले असतात, केसांचे कट वगैरे, चष्मा बिस्मा लावून अगदी ती बाईकवरती जात कॉलेजच्या समोर किंवा त्यांची जी कॉलेज असतात जिथं आपण ॲडमिशन्स वगैरे आपल्या मुली घेतात. किंवा एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या हिंदू सोसायट्या आहेत माहिती आहे, हिंदू सोसायट्यांमध्ये अचानकपणे काही 1-2-3 मुसलमान कुटुंब येऊन राहतात.
आपल्याला वाटतं ठीक आहे आता 1-2 मुसलमान कुटुंब चालतील, पण हळूहळू त्यांची संख्या वाढत जाते. तुमचे हिंदू जे इलाके आहेत, जिथं हिंदू लोकसंख्या जास्त आहे, तिथं हळूच अनेक जण मुसलमान आपल्याला दिसू लागतात. आपण म्हणतो अरे अरे हल्ली ही लोकं वाढायला लागली. नाही, हा त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे. ते तिथे येतात, त्यांची मुलं तिथे येतात, हळूहळू गोड बोलून गोड बोलून गोड बोलून तुम्हाला ते फसवले जातात. आपल्या मुलींना टार्गेट केलं जातं आणि त्यातून खरा लव जिहाद आणि या सगळ्या गोष्टी चालू होतात. त्या एरियामध्ये येऊन त्यांनी धंदा टाकतात किंवा मुलींच्या काही ज्या कॉस्मेटिक वगैरे गोष्टी असतात याच्यामध्ये ते खास करून लोक उतरतात. कपड्यांचा व्यवसाय, अनेक बाकीचे व्यवसाय जिथं मुलींशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट होईल. मग त्या मुली फसल्या जातात. आपल्या मुली ड्यूक बघितल्यानंतर बाईक बघितली, इतक्या निर्लज्ज नालायक मुली असतात आपल्या काही, आणि मग त्या फसल्या जातात. मग त्यांना हळूहळू म्हणजे काय होतं, एकदा एक गोष्ट लक्षात घ्या, प्रेमामध्ये माणूस आंधळा होतो. मग त्याला काही कळत नाही पुढं काय होतं आणि काय नाही होतंय. मग हळूहळू तिला कन्वर्ट करणं, त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते पडतात. एक मुलगी कन्वर्ट झाली की त्यांच्यामध्ये लग्नाला काही सीमा नाही आहेत, कारण त्यांना वरून पैसा येत असतो. त्यांच्यावरनं ज्या काही संघटना काम करतात त्यामुळे त्यांचं ते घर भाडं काय काय जे असेल ते त्यांचं चालून जातं. त्यांना पैसा मिळत असतो. मग एक करतात तिला 4-5 मुलं, दुसरी करतात तिला 4-5 मुलं. त्यांना एक टार्गेट दिलेलं असतं की तू मला 20, 25, 30 लोकसंख्या आपल्या मुस्लिमांची तयार करून दे. आता त्यांच्या शाळांचं काय, त्या तुम्ही उर्दू शाळामध्ये त्या दर्ग्या बिर्ग्यामध्ये काय ते करतात ना, मदरशांमध्ये त्यांना शिक्षण दिलं जातं. मग ते त्यांना शिक्षण कसलं दिलं जातं, अजून तुम्ही पोरी कन्वर्ट करा. म्हणजे त्या मुलांमध्ये तिथपासूनच त्या सगळ्या गोष्टी टाकल्या जातात, जेणेकरून ती लोकं पण याच मार्गाला पुढे चालू होतील. धंद्यामध्ये उतरा. त्यांना माहीत असतं धंदा कुठं आहे, धंद्यामध्येच उतरत, नोकरी बिकरी शिक्षणाच्या नादाला ते लागत नाहीत. त्यांना माहिती आहे आपली काय तेवढी लायकी नाही आहे. मग त्या धंद्यांमध्ये हळूहळू उतरणार. तुम्ही जर बघाल तर ही लोकं जेव्हा धंदा करतात त्यांना सांगितलं जातं दाढी मिशा ठेवायचं नाही, तू मुसलमान दिसता कामा नाहीस, वाटता कामा नाहीस, अगदी व्यवस्थित टापटीप राहायचं, दुकानाचं नाव एखादं इंडियन, भारत बिरत असल्या गोष्टी द्यायचं, हिंदूंना वाटलं पाहिजे की आपलंच दुकान आहे. अशा पद्धतीनं त्यांना ट्रेन केलं जातं. मराठीमध्ये असाल तर मराठी, तो मुसलमान मराठी व्यवस्थित बोलतो, दुसऱ्या भाषेत असेल तर दुसरी भाषा व्यवस्थित बोलतो. त्यांना बरोबर ट्रेनिंग दिलं जातं. ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी या जिहादाच्या मागे चालतात. तुम्ही काय मला म्हटलात की मला सांगा दादा, आम्हाला की तुम्ही या विषयावरती बोलला नाही. बरं मी बोलून काय करणार आहे? ऐकतायत किती लोकं? आम्ही सांगतोय, ओरडून ओरडून सांगतोय की हे जे काही चाललंय येणाऱ्या काळामध्ये अत्यंत भीषण परिस्थिती होणार आहे. भीषण परिस्थिती. हिंदू धर्माला बघा ना, मुस्लिम कन्व्हर्जन करतायत, तिकडून ओरबडतायत. ते हालेलुयावाले तिकडून ओरबडतायत. आता काही जे काही कट्टरपंथी, बघा मी काय म्हणतोय, दलित समाजामधला जो काही कट्टरपंथी जो काय वाढत चाललाय ना, ते देखील कन्व्हर्जन या गोष्टीच्या मागे भयंकरपणे लागलेत. हे मी जेव्हा ऐकलं तेव्हा मला शॉक बसला की जी दलित समाज, जो आपला समाज, तो पूर्णपणे जय भीमच्या मागे लागून त्यांनी पूर्णपणे एक स्वतःची ताकद निर्माण केली आहे आणि त्यातून ते फक्त हिंदूंना ओरबडतायत. RSSवर बंदी आणा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलवर बंदी आणा. हे लोक काय करतायत एकदा तुम्ही खरंच पाहिलं का? पण मूर्ख आम्ही हिंदू म्हणून आहोत. हिंदू. आमच्या घरातला एक तरी मुलगा आमचा एखाद्या हिंदू संघटनेमध्ये काम करतो का हो? सांगा मला फक्त तुम्ही. एखादा प्रत्येक मुसलमान मशिदीत जातो, त्याला जावंच लागतं, त्यांच्या धर्मामध्ये ते करावंच लागतं. प्रत्येक संघटनांना ती जोडलेलीच असतात. उद्या त्यांना माहिती आहे उद्या वेळ आल्यानंतर आपण लगेच एक गट्टा होऊ शकतो. आपला हिंदू काय करतोय? घरात आला की दाराला कडी लावली की बस टांगावर करून तिच्याला दिवसभर आम्ही फोनवर पडलेलो असतो. आम्हाला ना हिंदू संघटना आहेत, ना हिंदू लोक आहेत, ना आम्हाला हिंदूंसाठी धर्मासाठी काय करावं असं वाटतं. आम्ही त्याला थर्ड क्लास म्हणतो, सडक छाप म्हणतो. हे काय करायचं, धर्माचं काम हे काय असलं काय? पण मुसलमान एखादा असेल तर तो कितीही मोठा झाला तरी म्हणतो माझा धर्म. सैफ अली खान बघितलं तुम्ही, करीना कपूरला पटवली, लग्न केलं, त्याच्यानंतर ती सोनाक्षी सिन्हा तिला बघितली. अशा अनेक उदाहरणं आहेत. शाहरुख खान घ्या, ती गौरी, त्याच्यानंतर आमिर खान घ्या. या लोकांनी केलं काय? लोकांनी हिंदूंच्या सगळ्या ॲक्टर्स आणि या सगळ्या लोकांना घेतलं. त्यांना बघा, एवढा मोठा ॲक्टर किंवा एवढा मोठा कलाकार, पण त्याला ते त्यांच्या धर्मात आहे ना की एक पोरगी आणायचीच आणि तिला 4 मुलं काढायचीच. एवढंच आहे जिहाद म्हणजे, एवढंच सरळ स्पष्ट आहे. हे प्रकरण कॉर्पोरेट जिहादमधलं घडलंय ना, हे एक प्रकरण आहे. या मीडियावाल्यांना काय काम नव्हतं म्हणून यांनी उचललं, पण असे हजारो प्रकरणं घडत आहेत, हजारो. एवढंच फक्त तुम्हाला सांगायचं आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. बघा तुम्हाला आता काय करायचं आहे, हिंदू संघटनांची जोडायचं आहे, धर्मासाठी काम करायचं आहे की काय करायचं आहे? धर्मासाठी काम करायचं आहे याचा अर्थ आपल्याला असं नाही करायचं की आता त्यांच्याकडनं इकडं कन्व्हर्जन करायचं नाही. आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या लोकांना जागरूक ठेवायचं आहे. कुठं काय चुकीचं चाललंय त्याच्यात तिथं धावून जायचं आहे, त्याच्या विरोधात लढा द्यायचा, बस एवढंच काम करायचं आहे. आपल्याला नको त्यांच्यातली कुठली घाण इकडं तिकडची इकडं, काही नको आपल्याला तसलं काही. आपल्याला फक्त जे आपलं आहे ते जपायचं आहे, त्याला वाढवायचं आहे, त्याला सुरक्षित ठेवायचं आहे. एवढंच बाबांनो हात जोडून विनंती करू, एवढंच करायचं आहे, एवढंच करायचं आहे. आता आमचं ओरडून घसा दिजायला तू गेला, पार कामातून गेला, इच्छा होत नाही असल्या गोष्टी कधी बातम्या येतात ना, अरे जाऊ दे हे काय रोजचंच.
100 मेसेज आहेत, दादा इथं त्या पोरगीला पळवलं, अरे असं झालं तसं झालं. काय करतो, किती बोलून बोलून बोलणार तरी किती आपण. लोकांना काय वाटतं, अरे यायला सारखं यायला ते नुसतं लव जिहादवर बोलतंय, नुसतं ते धर्म करत बसतंय, हे काय पागल साला माणूस, येड धावा, याला काय काम नाही धंदा नाही, नुसते हे सारे अंधभक्त त्या मोदीचे, त्यांना काय नुसतं हेच करत बसतात हे लोक. त्याच्यामुळे आम्हालाही कंटाळा येतो या सगळ्या गोष्टीचा. बाकी बघा तुम्हाला काय वाटतं विषयावरती, मला आवर्जून कमेंटमध्ये कळवा.